नमस्कार. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये मानसशास्त्र आपण पाहत आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर पूनम मोराळे मॅडम. विजयादशमी दसरा निमित्त विशेष ऑफर एक दिवसाची आहे. 399 मध्ये टेस्ट सिरीज ग्रुप आपण जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज ग्रुप मध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स, गुगल फॉर्मवरच्या प्रत्येक विषयाच्या घटक वाईज टेस्ट, लाईव्ह सेशन साठीची लिंक, लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग आणि टीईटीच्या रिलेटेड असलेले सर्व प्रकारचे मटेरियल, इतर जे प्रसिद्ध पुस्तक आणि नोट्स आहेत त्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपमध्ये मिळणार आहेत. ही ऑफर सुरू होते आजपासून उद्या रात्री 12 पर्यंत, म्हणजे विजयादशमीच्या रात्री 12 पर्यंत. फक्त ही एक दिवसासाठी ऑफर असणार आहे. आणि बॅच 5 मध्ये जितके प्रवेश होतील तितके प्रवेश उद्याच्याला रात्री 12 पर्यंत होणार आहेत. आणि नंतर बॅच 6 पुन्हा पूर्ववत राहील. आणि ती बॅच मात्र सुरू व्हायला पुन्हा 10-15 दिवस वेळ लागत असतो, तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि त्यामुळेच या ऑफरचा लाभ जे लाईव्ह क्लासमध्ये आता जॉईन आहेत पण टेस्ट सिरीजच्या ग्रुपला नाहीत त्यांनी घ्यावा. टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी आपण फ्री लाईव्ह क्लास घेतो, हे लक्षात असू द्यावं. जे टेस्ट सिरीजच्या ग्रुपला 499 भरून अजून जॉईन नाहीत त्यांनी 399 भरा एक दिवसासाठी. आजपासून एक दिवसासाठी म्हणजे 23 नोव्हेंबर पर्यंत त्याचा कालावधी असणार आहे. तुम्हाला लाईव्हचा पण, रेकॉर्डिंग पण, नोट्स पण आणि टेस्ट पण, पहिल्यापासूनच्या टेस्ट तर सर्व तुम्हाला मिळून जातील. पुन्हा मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. येस सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. थोडं आज आपण काय करूया की जे काही आपण आतापर्यंत पाहिलंय ना त्या संदर्भात काही क्वेश्चन आन्सर पाहूया तिथे, ठीक आहे? म्हणजे एक तर तुम्हाला रिवाइज होईल की काय काय, म्हणजे कुठल्या कुठल्या घटक आपण पाहिलेले आहे, हं? आणि कुठली माहिती आपल्याला लक्षात आहे आणि काय करायची गरज आहे, म्हणजे कशाचा सराव करायचा गरज आहे, हं? म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला लक्षात येतील, ठीक आहे? तर आपण जो काही आपण आतापर्यंत पार्ट शिकवलेला आहे पहा, हं? त्या संदर्भात आधी हे क्वेश्चन आन्सर इथे बघणार आहोत, ठीक आहे? तर एक एक क्वेश्चन आपण बघूया. दिसत असेल तुम्हाला आता? आता जो फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, की त्याचा आन्सर कमेंटमध्ये सगळ्यांनी द्यायचा आहे, ठीक आहे? आता पहिला जो क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे वर्तनवादाचे जनक होय. तर खाली ऑप्शन्स दिलेले आहेत पहा. जे बी वॅटसन, फ्रॉइड, त्याच्यानंतर जे काही ऑप्शन्स आहे पहा, जीन पियाजिक आहे, आणि इथं थोडस बाय मिस्टेक झालेली आहे पहा, या च्या ह्याच्यामध्ये. तर पहिलं कुठलं ऑप्शन्स राईट आहे सांगू शकता तुम्ही कमेंट मध्ये? हा, बरोबर आहे की वॅटसन हे काय आहेत पहा, वर्तनवादाचे जनक आहे. तर त्याच्यामुळे आपण जे काही फर्स्ट आहे तर ते आन्सर काय असणार आहे पहा, राईट असणार आहे, ठीक आहे? हम्म? जो काही पहिल्यांदा आपण पाहिलं होतं पहा, की वॅटसन, आणि नंतर काय, गिझबाटिसा विको, हे एक ऑप्शन दिलेलं आहे पहा. तर त्याच्यामधलं पहिलं जे काय आहे, जे बी वॅटसन, हे राईट आन्सर इथे आपल्याला असले दिसून येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगायचं आहे पहा, सेकंड आहे, ज्ञानेंद्रियाच्या साह्याने ज्यांचे वस्तुनिष्ठ निरीक्षण शक्य आहे ते वर्तन मानसशास्त्राचा अभ्यासाचा विषय कोणी मांडला आहे पहा. बघा, वॉटसन यांनी, ब्रुनर यांनी, पियाजी यांनी किंवा फ्राइड यांनी. बघा, कोणी मांडलेलं आहे, ज्ञानेंद्रियाच्या साह्याने वस्तुनिष्ठ निरीक्षण शक्य आहे हे ते वर्तन हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय. तर बरोबर आहे, वॉटसन यांनीच म्हणलेलं आहे ते, हे राईट आन्सर आहे पहा, ठीक आहे? जे बी वॅटसन यांनी म्हणलेलं आहे, त्याच्यामुळं बी हे ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, थर्ड क्वेश्चन, ही मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र, ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? प्लेटो, विल्यम वुंट, फ्राइड. एकच मिनिट हा, थोडं खाली घेते म्हणजे लक्षात येईल.
हम्म. की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र, ही व्याख्या कोणी केली आहे पहा, तर अरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे. हम्म. ठीक आहे. अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते पहा. ठीक आहे. नंतरचा नेक्स्ट आहे क्वेश्चन, तर तोही आपण पाहूया. एकच मिनिट हा. पुढचा जो काही क्वेश्चन आहे, तर तो आहे, दिसत आहे सगळ्यांना, मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र, ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे पहा. फोर्थ क्वेश्चन आहे. याच्यामध्ये विल्यम वुंट आहे, मॅकडुगल आहे. त्याच्यानंतर कमेंटमध्ये मेसेज करायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मला पण कळेल की तुम्हाला म्हणजे हे सगळं समजलेलं आहे. ठीक आहे. मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र, हे कोणी केले, हे कोणी म्हणलेलं आहे, तर बरोबर आहे की विल्यम वुंट यांनी म्हणलेलं आहे पहा. फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे, फोर्थचं. त्याच्यानंतर पहा की पाचवा जो काही क्वेश्चन आहे, बरं ठीक आहे असू द्या, लक्षात घ्या. हं? जरी चुकलं असेल तरी. त्याच्यानंतर पहा, यांनी डॅश डॅश यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी येथे सुरू केली आहे. कोणी सुरू केली आहे पहा. काय थोडस ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो काय की म्हणजे, हा सांगा काय उत्तर येईल याचं. पाचव्याचं जे काही आहे की यांनी मानसशास्त्री पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये कोणी स्थापन केली आहे, तर विल्यम वुंट यांनी, बरोबर आहे, वुंट यांनी स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट बघूया आपण. हम्म. तर क जे काही आहे ते बरोबर आहे की विल्यम वुंट यांनी मानसशास्त्रीय पहिली प्रयोगशाळा आणि कुठे केली आहे पहा, जर्मनीमध्ये सुरू केली आहे. आणि त्यापुढे क्वेश्चन जर आला अजून की कुठे केली आहे, तर लिप्झिंग या ठिकाणी ही पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया पहा की पुढचा जो काही क्वेश्चन आहे, हो बरोबर आहे, सिगमंड फ्रॉइड यांच्या मते मानसशास्त्र हे डॅश डॅश शास्त्र आहे. सांगा, बोधावस्थाचे आहे, अबोधावस्थेचे आहे, उपयोजित आहे, हा, किंवा मानवी वर्तनाचे आहे. कुठलं येणार. सिगमंड फ्राईड यांनी मानसशास्त्र कशाचं आहे, डॅश डॅश शास्त्र आहे असं म्हणलेलं आहे पहा. बघा, विचार करा. हे पहा, वर्तनाचा अभ्यास करणार तर आहे, पण विशिष्ट मानसशास्त्रज्ञ म्हणतोय ना की फ्राईड यांनी सांगितलं आहे की हे मानसशास्त्र हे डॅश डॅश शास्त्र आहे. हम्म. आता आपण पाहिलं पहा, बोधात्मक अवस्थेचे शास्त्र आहे किंवा बोधावस्थेचे शास्त्र आहे, अबोधावस्थेचे आहे, मानवी वर्तनाचे आहे, आत्म्याचे आहे. तर यामध्ये सिगमंड फ्राईड यांनी मानसशास्त्र हे डॅश डॅशचे शास्त्र आहे असं म्हणलं आहे. तर सिगमंड फ्राईड म्हणलं की त्यांचा जो काही अभ्यास आहे तर अबोध अवस्था या संदर्भात असतात. त्यामुळे त्यांची व्याख्या जी काही आहे, तर मानसशास्त्र हे अबोध अवस्थेचे शास्त्र आहे असं ते सांगता येईल. जे काही ब आहे ते राईट असणार आहे पहा इथे. ठीक आहे. आवाज येतोय का सगळ्यांना?
स्क्रीन आता दिसत आहे का पहा. विजिबल असेल आता स्क्रीन तुम्हाला, आणि आवाज पण येतोय का ते पण सांगा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पहा. तर आत्मनिरीक्षणातील महत्वाचा घटक हा डॅश डॅश आहे. ठीक आहे, तर सांगायचं आता कुठला आहे. परानुभव, प्रयोगशाळा, साधने की स्वअनुभव. हम्म आत्मनिरीक्षणामध्ये हा महत्वाचा घटक दिसून येतो पहा. कोणता आहे तो? हम्म त्याद्वारे आपण आत्मनिरीक्षण करत असतो. हे निरीक्षणाच्या पद्धती सांगितल्यात पहा. एक बाह्य निरीक्षण आणि एक आत्मनिरीक्षण. ठीक आहे, मग कुठला महत्वाचा घटक आहे पहा. अनुभव म्हणजे दुसऱ्याचे अनुभव. स्क्रीन दिसत नाहीये का? बरं, एक मिनिट. मी आता दिसत आहे का स्क्रीन पहा. बरं ठीक आहे, मी आणखीन एकदा शेअर करते हा. आता दिसत का? बर ठीक आहे, दिसत आहे. आणि आवाज येतोय माझा? बर, तर क्वेश्चन जो आहे, ज्यांना आवाज येते त्यांनी थोडस जिथे नेट जास्त आहे तिथे थांबला तर तुम्हाला, कारण आवाज येतोय बाकी. तुमचा इश्यू असेल त्यामुळे होत असेल कदाचित. ठीक आहे, बरं दिसत तर आहे ना तुम्हाला? तर याच्यामध्ये महत्वाचा आहे आत्मनिरीक्षणातील महत्वाचा घटक हा डॅश डॅश आहे. कुठला आहे? हा परानुभव आहे, प्रयोगशाळा आहेत, साधनं आहेत की स्वअनुभव आहे. आपण असं शिकलो पहा की निरीक्षणाच्या दोन पद्धती. हम्म एक आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण पहा. हम्म हा राईट आहे. ड अतिशय बरोबर आहे. कारण स्वअनुभवाने काय करत असतो आपण? निरीक्षण करत असतो स्वतःचे केलेले जे काही निरीक्षण असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला काय सांगता येईल? ड आन्सर जे काही आहे तर ते राईट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या नाकारली गेली. कारण आत्मा हे तत्वज्ञानाचे क्षेत्र आहे. आत्मा हे निरीक्षणक्षम नाही. आत्म्याच्या संकल्पनेविषयी वाद नाही. आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. ठीक आहे, तर काय असेल याचा आन्सर? सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. हा बरोबर आहे पहा. ऑप्शन डी जे काही दिलेलं आहे ते राईट आन्सर आहे. कारण त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की आत्म्याचे जे काही अस्तित्व आहे, म्हणजे आत्मा नेमका कुठे आहे, त्याची जागा कुठे आहे, हे आपल्याला नेमकेपणाने सांगता येते का? म्हणजे सिद्ध करता येतं का आत्म्याचं अस्तित्व? नाही. तर त्यामुळं आत्म्याचे मानसशास्त्र, आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या नाकारली गेली बघा. कोणत्या कारणामुळे? कारण आत्म्याचे अस्तित्व हे सिद्ध करता येत नाही या कारणाने. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा. 9th क्वेश्चन आहे की मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू हा डॅश डॅश आहे. मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू सांगा आता. तर याच्यामध्ये पुढचे पण ऑप्शन्स आहेत पहा. शोध, अबोधावस्था, वर्तन आणि प्रायोगिक पद्धतीत व शास्त्रशुद्ध वर्तन. हा कुठला आहे मग याच्यामध्ये?
की मानसशास्त्राचा अभ्यासाचा केंद्रबिंदू बरोबर आहे वर्तन हा आहे. ठीक आहे. वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हे आपण बघितलं आहे. त्याच्यामुळे तो केंद्रबिंदू आहे वर्तन. तर हे जे काही डी आन्सर आहे तर ते राईट आहे पहा. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रायोगिक पद्धतीत व शास्त्रशुद्ध पद्धती आहे. प्रायोगिक पद्धती डॅश डॅश आहे बरं का. ही वच्या इथे आधी डॅश आहे. प्रायोगिक पद्धती डॅश डॅश व शास्त्रशुद्ध पद्धती आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन दिलेत व्यक्तिनिष्ठ, वस्तुनिष्ठ आहे, आत्मनिष्ठ की प्रयोगनिष्ठ. बघा प्रायोगिक पद्धती कशी आहे, शास्त्रशुद्ध पद्धती आहे आणि प्रयोगनिष्ठ नाही म्हणता येणार, वस्तुनिष्ठ म्हणता येईल ना आपल्याला. हम्म ठीक आहे. प्रयोगनिष्ठ नसतात वस्तुनिष्ठ हे आन्सर बरोबर आहेत. ब जे काही आहे ना तर प्रायोगिक पद्धती ही वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे असू द्या. म्हणजे कन्फ्यूज करणारे क्वेश्चन असतात त्याच्यामुळे थोडेसे आन्सर जरा सारखे असलेले आपल्याला वाटतात, परंतु करेक्ट जे काही आन्सर आहे त्यानुसार तुम्हाला ऑप्शन द्यावं लागेल. ठीक आहे. फार विचार करून जर आन्सर दिलं यामध्ये तर ते आन्सर बरोबर येतील. पहा नेक्स्ट आहे पहा 11व सुप्रसिद्ध व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी या मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर करतात. पहा मुलाखत, जीवन वृत्तांत, प्रायोगिक की अंतर्निरीक्षण. हम्म आता ह्या देखील पद्धती आपण पाहिलेल्या आहेत पहा. मुलाखत पद्धती आहे, जीवन वृत्तांत आहे. हम्म आता पूर्ण जे काही अभ्यास आहे पहा. हम्म अगदी बरोबर आहे. तर जीवन वृत्तांत पद्धतीद्वारे आपण एखाद्या जी काही व्यक्ती आहे तर तिचा पूर्ण आपण अभ्यास करू शकतो. ती कशा प्रकारे प्रसिद्ध झाली, कोणती कारणे आहेत, म्हणजे जे काही पूर्ण डिटेल आहे ते आपण जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये हम्म काय करू शकतो पहा, या पद्धतीने अभ्यास करू शकतो पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मग याच्यामधलं बी हे राईट आहे. जीवन वृत्तांत. नेक्स्ट आहे पहा नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे डॅश डॅश होय. बघा नैसर्गिक परिस्थितीमध्ये त्यालाच ऑप्शन्स आहेत पहा आंतरनिरीक्षण, बाह्य निरीक्षण, आत्मनिरीक्षण की परनिरीक्षण. हम्म नैसर्गिक परिस्थितीमध्ये अध्ययन केलं जातं. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला इथे कुठलं ऑप्शन्स बरोबर आहे की बाह्य निरीक्षण. हे राईट आन्सर इथे असलेलं दिसून येतं पहा. पद्धती आपण पाहिल्या होत्या पहा. आत्मनिरीक्षण म्हणजे काय, स्वतः केलेलं जे काही निरीक्षण असतं अंतर्मुख होऊन त्याला आत्मनिरीक्षण म्हणतात. बाह्य निरीक्षण म्हणजे नैसर्गिक वातावरणामध्ये केलेलं जे काही निरीक्षण असतं. यामध्ये काय असतं पहा की अंतर्निरीक्षणामध्ये प्रयोग करणारा आणि ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तर ते दोन्ही एकच असतात. ठीक आहे. आत्मनिरीक्षणामध्ये आणि बाह्य निरीक्षणामध्ये काय असतं की दोन वेगवेगळे घटक असतात. म्हणजे प्रयोग करणारा वेगळा असतो आणि ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तर तो देखील वेगळा असतो. ठीक आहे. तर याचं आन्सर आपल्याला काय सांगता येईल पहा नैसर्गिक परिस्थितीमध्ये तर बाह्य निरीक्षण हे याचा आन्सर असलेला दिसून येतो. राईट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट तोच झालाय जरा रिपीट क्वेश्चन. आता सांगा बरं रिपीट झालाय तरी त्याचं काय असेल आन्सर इथे. सुप्रसिद्ध व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर करतात. बरोबर आहे की
जीवन वृत्तांत पद्धती. राईट आहे आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा. आता याच्यामध्ये आहे ना की मानसशास्त्राच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. ठीक आहे. हम्म. मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी केलेल्या ज्या की व्याख्या आहेत तर त्यांच्या जोड्या लावायच्या. ठीक आहे. आता पहिलं जे काही आहे अरिस्टॉटल. तर यांच्या जोड्या आपण बघूयात. इथे जे काही फर्स्ट आहे ते अरिस्टॉटल आहे, हे लक्षात घ्या. इथे पहा, मी लिहिण्याचा प्रयत्न करते इथे तुम्हाला. इथे जे काही आहे हे फर्स्ट आहे हा. ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला. आता याच्यामध्ये व्याख्या केलेल्या आहेत पहा. इकडच्या पेजवर होतं म्हणून इकडे केलं लिहिलेलं आहे बरं का. ठीक आहे. आता जे काही पहिलं आहे तर अरिस्टॉटल सांगितलंय, दुसरं विल्यम वुंट आहे, सिगमंड फ्राइड आहे आणि वॅटसन आहे. ठीक आहे. आणि खाली त्यांनी केलेल्या व्याख्या आहेत पहा. वर्तनाचे शास्त्र, आत्म्याचे शास्त्र, बोधावस्थेचे शास्त्र आणि अबोधावस्थेचे शास्त्र. तर याच्यामध्ये आपल्याला योग्य कोणतं ऑप्शन्स आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे पहा. ठीक आहे. तर आपल्याला आपण सांगूयात आता की आता अरिस्टॉटल आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा. इथे ऑप्शन्स कुठला आहे? राईट, आत्म्याचे शास्त्र. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आपण एक एक हे घेऊया आणि त्याच्यानंतर खाली कुठले बरोबर ऑप्शन ते लक्षात येईल आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर सिगमंड फ्राइड यांनी काय केलेलं आहे पहा. व्याख्या कोणती केलेली आहे सिगमंड फ्राइड यांनी? तर सिगमंड फ्राइड अबोधावस्थेचे शास्त्र. ठीक आहे. म्हणजेच ही व्याख्या केलेली आहे सिगमंड फ्रॉइड यांनी. अबोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्याच्यानंतर पहा, वॉटसन यांची जी काही व्याख्या आहे तर वॉटसन काय म्हणतात? वॉटसन काय म्हणतात पहा, वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि राहिलेली तर सेकंड नंबरचं विल्यम वुंट यांचं म्हणणं काय आहे? बोधावस्थेचे शास्त्र. ठीक आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला कोणतं ऑप्शन्स बरोबर येतं ते पहा. कुठलं राईट आहे हे हे लक्षात आलं तुम्हाला? ते यावरून बघा आता खालचं कोणते ऑप्शन्स बरोबर येतात ते तुम्हाला बघायचं आहे. तुम्हाला व्याख्या बरोबर दिल्या आहेत मी, की अरिस्टॉटलनी आत्मा सांगितलेला आहे पहा. त्याच्यानंतर वुंट यांनी काय केलेलं आहे? वर्तनाचे शास्त्र. सिगमंड फ्राइड यांनी अबोधावस्थेचे शास्त्र आणि वॉटसन यांनी बोधावस्थेचे शास्त्र. ठीक आहे. याच्यानुसार खालचे तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात. यानंतर नेक्स्ट आहे पहा, एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे होय. सांगा आता 15 नंबरचा. एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे आणि वृत्तांत कथन करायचं आहे. कोणती पद्धत आहे ती? जिवंत वृत्तांत आहे, चिकित्सा आहे, मनोविश्लेषण आहे की आत्मनिरीक्षण आहे? सांगा. व्यवस्थित विचार करा पहा. या क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज होतात बरेच जण. नाही, जिवंत वृत्तांत नाहीयेत. बघा, विचार करा. कन्फ्यूज करणारे असे काही क्वेश्चन असतात. तर याच्यामध्ये जे काही राईट आन्सर आहे पहा, ते आत्मनिरीक्षण. ठीक आहे ना? की एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत ती स्वतः कथन करते. ठीक आहे. म्हणून याला आत्मनिरीक्षण पद्धती असं म्हणलं जातं पहा. ठीक आहे. स्वतःच स्वतः
निरीक्षण इथं केलं जातं आणि एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला जातो आणि ती नंतर कथन केली जाते. हा, असं वाटतं की इथं जीवन वृत्तांत पद्धती आहे, पण नाहीये. तिथं आहे आत्मनिरीक्षण पद्धती. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट आहे की बाल मानसशास्त्राचा डॅश डॅश हा केंद्रबिंदू असतो पहा. एक चांगला शिक्षक, बी मूल, त्याच्यानंतर सी शिकवण्याची प्रक्रिया आणि शाळा. काय असेल कमेंट करायचं आहे. बालमानसशास्त्र बरोबर आहे, राईट आन्सर आहे की मूल हे एकदम बरोबर आन्सर आहे पहा. शाळा नाही, मुलांच्या संदर्भात इथे अभ्यास आहे. केंद्रबिंदू आहे हा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया पहा, जो काही क्वेश्चन इथे आहे दिलेला. तर तो बघूयात. शिक्षकाने शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. का केला पाहिजे शिक्षकाने शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास? तर पहा, विद्यार्थ्यांना सहज प्रभावित करण्यासाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी असेल, किंवा नेक्स्ट आहे प्राण्यांवर प्रयोग करू शकतात ते, आणि अध्यापन प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी. ठीक आहे. तर काय सांगता येईल, शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास का केला पाहिजे शिक्षकांनी? राईट आहे पहा की अध्यापन अधिक प्रभावी होण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे ड हे जे काही आन्सर आहे तर ते राईट आहे. त्याच्यानंतर पहा, जेरोम ब्रुनर यांनी बोधात्मक विकासाची संकल्पना स्पष्ट करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करतो पाहतो? ब्रुनर यांची आपण संकल्पना किंवा बोधात्मक विकासाची उपपत्ती आपण पाहिली होती. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ब्रुनर यांनी, की नवीन माहितीचे संपादन, ज्ञानांचे रूपांतरण, ज्ञानाची समर्पकता तपासणे आणि वरील सर्व. हा बरोबर आहे की हे सगळ्याच गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये, की नवीन अभ्यासाचे संपादन म्हणा, ज्ञानांचे रूपांतर आणि समर्पकता. ठीक आहे. म्हणजे ड हे ऑप्शन्स बरोबर असलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आपण घेऊया क्वेश्चन, पाहूया की सामान्यीकरणाचे ज्ञान झाल्याशिवाय अध्ययन संक्रमण घडणार नाही, असे मत अध्ययन संक्रमणाविषयी यांनी मांडले. सांगा बरं आता. आपण अध्ययन संक्रमणाच्या व्याख्या पाहिल्या होत्या पहा. पहिल्यांदा अध्ययन संक्रमण पाहिलं होतं, नंतर अध्ययन संक्रमणाच्या उपपत्त्या देखील पाहिल्या होत्या पहा. तर सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली आहे? बरोबर आहे, जड या मानसशास्त्रज्ञांनी काय केली आहे? सामान्यीकरणाची उपपत्ती मांडलेली दिसून येते. ठीक आहे. आलं लक्षात सगळ्यांना? त्याच्यानंतर पहा नेक्स्ट, अध्ययन करीत असताना कोठे कोठे प्रगती झाली हे वरून जाणून घेता येईल. बघा, समाजमिती तंत्र, अध्ययन वक्र, ओळखापाऊ तंत्र यापैकी नाही. सांगा आता काय येईल? बरोबर आहे, अध्ययन वक्रावरून काय करू शकतो आपण, की अध्ययनाची प्रगती कुठपर्यंत झाली आहे हे आपल्याला सांगता येतं. त्याच्यामुळे अध्ययन वक्र याचं राईट आन्सर आहे पहा. जे काही बी आन्सर तुम्ही दिलेला आहे एकदम बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात आलंय सगळ्यांना, जे जे आतापर्यंत आपण सांगितलेलं आहे तर ते सगळ्यांच्या लक्षात येते. ठीक आहे. आणि तुमचा देखील अभ्यास चालू असलेला दिसून येतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट आपण बघूया की आसुबेल प्रकारच्या अध्ययनावर खूप खूप भर देतो. जिथे डॅश डॅश आहे, हा आसुबेल डॅश डॅश प्रकारच्या अध्ययनावर खूप भर देतो. तर कुठलं अध्ययन आहे पहा? अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन, कृतीचे अध्ययन, अनुकरणात्मक अध्ययन की अमूर्त बाबीचे अध्ययन. पहा, आसुबेल यांनी कोणत्या स्वरूपाचं अध्ययन केलेलं आहे? राईट आहे की
अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन त्यांनी सांगितलं आहे पहा. आणि त्याद्वारे काय होत असतं, जे काही अध्ययन आहे तर ते चांगल्या पद्धतीने होत असतं किंवा गतिमान होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला इथे राईट आन्सर सांगता येईल. जे काही तुम्ही ऑप्शन करेक्ट सांगितलेलं आहे पहा, कुठलं? ऑप्शन अ. किंवा ए, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन, हे आसोबेल यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. पहा, स्लाइड तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये. थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या अध्ययन विषयक नियमानुसार दुसरा नियम हा होय. ठीक आहे. कोणता आहे? तयारीचा, परिणामाचा, सरावाचा का उपयुक्ततेचा? दुसरा जो काही नियम मांडलेला आहे पहा, कोणी? थॉर्नडाईक यांनी. जी काही प्रयत्न प्रमाद उपपत्ती आपण पाहिली होती त्याच्यामध्ये जो काही दुसरा नियम होता पहा, क्वेश्चन जर नीट आपण वाचला तर लक्षात येईल की त्यांनी दुसरा नियम सांगितलेला आहे पहा. तर 3 नियम आपण बघूयात की पहिला नियम कोणता होता? तयारीचा असेल, दुसरा आहे सरावाचा आणि तिसरा आहे परिणामाचा. असे 3 नियम हे प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहे. तर याच्यामध्ये दुसरा नियम कोणता आपल्याला सांगता येईल? तर दुसरा जो काही नियम आहे तर तो सरावाचा आहे. बरोबर आहे. जे क ऑप्शन आहे सी, ते राईट आहे, सरावाचा नियम. त्याच्यानंतर पहा, अध्ययन हे डॅश डॅश शिवाय संभवत नाही. कशाशिवाय संभवत नाही अध्ययन? उद्दिष्टाशिवाय, अध्यापनाशिवाय, पुस्तकाशिवाय की आशयाशिवाय? सांगा. की अध्ययन करण्यासाठी हे फार महत्वाचं असलेलं दिसून येतं. राईट आहे. उद्दिष्टाशिवाय आपल्याला अध्ययन संभवत नाही. एखादं जेव्हा आपण समोर उद्दिष्ट ठरवतो तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केले जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही, हे याचा आपल्याला राईट आन्सर सांगता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया. पहा, 24वा, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपादन केलेले ज्ञान म्हणजे होय डॅश डॅश कौशल्य किंवा वृत्ती यांचा भिन्न परिस्थितीमध्ये उपयोग होतो. सांगा आता याचं काय आहे? याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, जो काही क्वेश्चन आहे पहा, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपादन केले ज्ञान म्हणजे होय. सांगा याच्यामध्ये. अध्ययन वक्र, अध्ययन संक्रमण यापैकी नाही. ठीक आहे. म्हणजे जे काही कौशल्य ज्ञान आहे त्यांचा आपण दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग करतो. बरोबर आहे. तर त्यालाच आपण अध्ययन संक्रमण असे म्हणतो. लर्निंग ट्रान्सफर ज्याला काही आपण शिकलेलो आहोत. तर राईट आहे की अध्ययन संक्रमण. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण आपण 3 प्रकार पाहिलेत पहा अध्ययन संक्रमणामध्ये. पहिला आहे धन, दुसरा आहे ऋण, तिसरा आहे शून्य. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर अनुकूल असेल तर धन संक्रमण होतं, जर प्रतिकूल असेल तर ऋण होतं आणि काहीच प्रभाव पडत नसेल तर शून्य संक्रमण होतं. ठीक आहे. पण याचा काय सांगितलेलं आहे पहा, की जे काही ज्ञान आहे, कौशल्य आहे, यांचा भिन्न परिस्थितीमध्ये उपयोग होतो, तर ते अध्ययनाचं संक्रमण आहे असं सांगतायत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अध्ययन नियम डॅश डॅश यांनी मांडले पहा. स्किनर, ब्लूम, थॉर्नडाईक की कोहलर? अध्ययनाचे नियम कोणी मांडले आहेत पहा. बरोबर आहे. करेक्ट आन्सर सांगा. अध्ययनाचे नियम हे थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहेत. राईट आहे सी ऑप्शन. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा, शून्य प्रगतीचा काळ म्हणजे डॅश डॅश होय. सांगा आता. शून्य प्रगतीचा काळ म्हणजे डॅश डॅश होय. याच्यामध्ये पुढचं एक ऑप्शन तुम्हाला
नेक्स्ट ही स्लाइड ही करते. अवबोध ही संकल्पना आपण अजून घेतलीच नाहीये. हम्म. ही पहा, शून्य प्रगतीचा काळ म्हणजे डॅश डॅश होय. अध्ययन वक्र, अवबोध की पठारावस्था की परिसीमा? सांगा आता काय येतं आन्सर याचं. बरोबर आहे, पठारावस्था आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रगती काय झालेली असते, थांबलेली असते. पहा, पहिल्या अध्ययन वक्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की जेव्हा प्रगतीचा वेग काय असतो, जलद असतो. त्याच्यानंतर काय होतं की एक पठारावस्था येते. काय येते, कारण तोचतोपणा, कंटाळा येतो, शरीर मन थकलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला प्रगती थांबल्यासारखी वाटते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रगती आपली सुरू होते, हा शेवटचा ह्याच्यात. तर याच्यामध्ये जेव्हा प्रगती थांबते, हम्म, काही काळ, तर म्हणजे तो कुठला कालावधी असतो, तर पठारावस्था असते, असं इथे म्हणलेलं आहे पहा. तर जे काही सी ऑप्शन आहे, क, हे बरोबर आहे. आणि परिसीमा हे जे काही शेवटचं आहे, काय म्हणजे किती प्रयत्न केला आपण तरी पण आपल्या शरीराची एक ठराविक सीमा असते. ठीक आहे. म्हणजे आता एकदा उदाहरण आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की व्यक्तीच्या क्षमतेनुसार आपण प्रयत्न करू शकतो. आता एक पेज लिहायला आपल्याला 5 मिनिट लागत असतील, हा, तर आपल्याला एका सेकंदात आपण तो लिहू शकत नाही ना, म्हणजे ती परिसीमा आहे आपली. ठीक आहे ना. एका ठराविक कालावधीपर्यंत आपण क्षमतेपर्यंत प्रयत्न करू शकतो. हम्म. तर म्हणून अ, परिसीमा असं म्हणलं जातं. का, तर ते ठराविक क्षमतेनुसार असते. परंतु आता क्वेश्चन आहे पहा, शून्य प्रगतीचा काळ म्हणजे राजेश होय, तर कुठला आहे की तो पठारावस्था आहे. ठीक आहे. क बरोबर आहे. त्याच्यानंतर 27 आहे पहा, चुका आणि शिका या पद्धतीने शिकवण्याच्या प्रक्रियेला कोणती पद्धती म्हणतात पहा. तर चुका आणि शिका पहा, बरोबर आहे, प्रयत्न प्रमाद पद्धती हम्म म्हणलं जातं. आता याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन आहे की कोणी मांडली आहे, सांगता येईल का कुणाला? जी काही प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे ती. हो, ए बरोबर आहे. पण जी काही चुका आणि शिका पद्धती आहे, तर ती कोणी मांडली आहे पहा, कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे माहिती का? राईट आहे, थॉर्नडाईक यांनी मांडली आहे पहा. आणि त्यांनी कशावर प्रयोग केले आहे हे देखील सांगता आलं तर आणखीन म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात. हम्म. थॉर्नडाईक बरोबर आहे, चुका आणि शिका यांनी सांगितलेलं आहे. हा बरोबर, राईट आहे, मांजर या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, बॅगले अध्ययन संक्रमण उपपत्तीचे मूळ तत्व काय आहे? हम्म. बॅगले यांचं जे काही अध्ययन संक्रमणाची उपपत्ती त्यांनी मांडली, तर त्याचं मूळ तत्व काय सांगितलेलं आहे पहा. तर एखादे तंत्र आत्मसात केले म्हणजे नेहमी त्याचे संक्रमण होईल असे नाही, त्याचे मूल्य वाढते. बी आहे पहा, जर एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ केली तर ती काय होते, तिचे संक्रमण मूल्य वाढते. त्याच्यानंतर संक्रमणासाठी पूर्वबळाची आवश्यकता असते किंवा साहचर्याशिवाय संक्रमण होऊ शकत नाही. तर काय सांगितलेलं आहे, बरोबर देतात तुम्ही कमेंट मध्ये. तर बॅगले असं म्हणतात, जर एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ केली तर ती काय होते, तिचे संक्रमण मूल्य हे वाढतं. ठीक आहे. आता ही क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेत सगळ्यांना? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात. नसेल जास्तीत जास्त याचा अभ्यास करा. आता काही क्वेश्चन घेतलेले आहेत आपण. हम्म. आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की कुठपर्यंत आपल्याला हे समजलेलं आहे. ठीक आहे. तर उद्या आपण काय करूया, नेक्स्ट जे काही पुढचा भाग आहे तो शिकूयात. नंतर 2-4 दिवसांनी असेच काही क्वेश्चन पाहूयात शिकवलेल्या भागांवर. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठे आपल्याला अडचण येत आहे, किंवा कुठली प्रॅक्टिस आपल्याला करणं गरजेचं आहे. हा, एवढा जरी तुम्ही अभ्यास केला ना, निश्चितपणे तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क पडतात पहा. हम्म. ठीक आहे राम सर, ओव्हर टू यू. ओके 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 मॅडम, खूप छान सेशन झालं.
असेच प्रश्न उत्तर विद्यार्थ्यांनी याचा सराव करावा. मानसशास्त्राच्या टेस्ट आपल्याकडे 50 आहेत. त्यातल्या काही टेस्ट ग्रुप 1 ला 15 पाठवल्यात. ग्रुप 2, 3, 4 आणि 5 ला काही पोहोचलेले आहेत. उद्या 5 ला परत एकदा टेस्ट आपण पाठवणार आहेत. ग्रुप 5 मध्ये उद्याच्याला प्रवेश जे घेणार आहेत त्यांना 399 या अत्यल्प शुल्कामध्ये 399. उद्याची एकच दिवस ऑफर असणार आहे. आजपासून सुरुवात झाली ती ऑफर उद्या रात्री 12 पर्यंत असणार आहे. त्यानंतर मात्र नियमित आपली 499 हीच ऑफर असेल, पण ती बॅच 6 असेल कदाचित. आणि 6 बॅच सुरू व्हायला पुन्हा 5-10 दिवस वेळ अवधी द्यावा लागतो. त्यामुळं या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्या. ज्यांचा प्रवेश राहिला आहे त्यांनी तात्काळ प्रवेश आपला निश्चित करा. आजच्यासाठी थांबूया आणि उद्याच्याला भेटूया आपल्या आपल्या वेळेला, ठीक आहे, 9 वाजता. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांची माईक चालू करून देतो मी 1 मिनिटासाठी. बाय. बाय सर, बाय. बाय सर. नाईस सेशन. बाय सर. ओके ओके, छान झालं सेशन बाय. मॅडमचं बरं का.